मित्रांनो, आम्ही इंडक्शन बाईंग गाईडवर व्हिडिओ बनवला आणि तिकडे बरेच लोकांनी विचारलं की इंडक्शन वर्सेस इन्फ्रारेड कुकटॉपमध्ये कोणता बेस्ट आहे आणि काय फरक आहे. तुम्हाला पण हे कन्फ्युजन आहे का? चला डिटेलमध्ये पण सिम्पल वर्ड्समध्ये समजून सांगतो. सगळ्यात पहिले वर्किंग बघा. इंडक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वापरतो आणि हीट डायरेक्ट भांड्याला देतो आणि इन्फ्रारेडमध्ये हीटिंग कॉईल रेड होतं आणि त्यामुळेच हीट भांड्यामध्ये जाते. स्पीड आणि इफिशियन्सीमध्ये इंडक्शन क्लिअर विनर आहे, कारण हे खूप फास्ट कुक करतो आणि अराउंड 90% एनर्जी इफिशियंट आहे. इन्फ्रारेड थोडा स्लो आहे आणि अराउंड 70% एनर्जी इफिशियंट आहे. पण खरी गंमत आहे कुकवेअरमध्ये. यामध्ये बिगेस्ट डिफरन्स आहे. इंडक्शनसाठी फक्त स्टील, आयरन किंवा मॅग्नेटिकली कनेक्टेड भांडेच चालतात आणि इन्फ्रारेडमध्ये तुम्ही काही पण यूज करू शकता. ग्लास, सिरेमिक, ॲल्युमिनियम, इव्हन मातीचे भांडेसुद्धा. बेसिकली जे नॉर्मल गॅसवरती चालते ते सर्व. सो डेफिनेटली तुम्हाला वेगवेगळे भांडे विकत घ्यायची गरज पडणार नाही आणि मनीसुद्धा सेव्ह होईल. सेफ्टीमध्ये इंडक्शन खूप सेफ आहे. भांडे काढलं की हीटिंग इन्स्टंटली बंद होते आणि सरफेस जास्त गरमसुद्धा होत नाही. इन्फ्रारेडमध्ये सरफेस खूप गरम होतो आणि ऑफ केल्यावर पण काही वेळ तो गरम असंच राहतो, म्हणून बर्न रिस्क जास्त आहे. टेम्परेचर कंट्रोलसुद्धा इंडक्शनमध्ये जास्त बेटर आहे. तुम्हाला एक्झॅक्ट हीट कंट्रोल करता येतो. इन्फ्रारेडमध्ये थोडा वेळ डिले असतो. क्लिनिंगसाठी दोन्हीमध्ये ग्लास टॉप असतात, पण इंडक्शन जास्त इझी आहे कारण सरफेस कूल राहतो. इन्फ्रारेडमध्ये स्टेन्स लागून राहू शकतात कारण हीट जास्त असतो. प्राईस बघितलं तर इन्फ्रारेड आणि इंडक्शन सिमिलरच प्राईसमध्ये मिळतात, लगभग 1500 ते 5,500 रुपयापर्यंत. सो फायनल सिम्पल डिसिजन घेताना हे बघा की दोघेही 1200 ते 2500 वॅटच्या रेंजमध्ये घ्या. पण इंडक्शन स्पीडमध्ये फास्ट असल्यामुळे थोडी एनर्जी एफिशियंट जास्त आहे. सो जर का फास्ट, सेफ, एनर्जी सेव्हिंग आणि मॉडर्न यूज पाहिजे असेल तर इंडक्शनकडे बघा. आणि जर तुम्हाला कोणत्याही भांडेमध्ये कुकिंग करायची असेल आणि बजेट टाईट असेल, एक्स्ट्रा खर्च करायचा नसेल तर इन्फ्रारेड बेस्ट आहे. आता ऑनेस्टली सांगा, तुमच्या घरात कोणता जास्त युजफुल राहील?